14 सप्टेंबर दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रह योग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 451 पासून पुढे. आगीसी आगी झगटलिया काय पोळे धनंजया की शस्त्ररूपे आपण या आपणची जैसे आपण पयाते परते जो नेने क्रिया जाता ते तेत काय लिंपवी बुद्धी ते तयाची म्हणून कार्य करता क्रिया हे स्वरूपची जाहले जया नाही शरीरादी की तया कर्मी बंधू जे करता जीव विंदानी काढून पाचही खानी घडीत आहे केरणी आहुती दाहे तेत न्यावो आणि अन्यावो हा द्विधू साधुनी आवो ओभवितान लवी खेवो कर्मभुवने या थोराडा कीर कामा विरजा आत्मा नोहे परी मनसी हन उपक्रमा हातू लावी तो साक्षी चितरूपो कर्म प्रवृत्तीचा संकल्पो उठी तो गा निरोपो आपण चिदे तरी कर्म प्रवृत्ती लागी तया आयासो नाही अंगी जे प्रवृत्तीचेही उळगी लोकोची आती म्हणून आत्मयाचे केवळ जो रूपची झाला निखिळ तया नाही बंदिशाळ कर्माची हे परी अज्ञानाच्या पटी अन्यथा ज्ञानाचे चित्र उटी तेत चितारणी हे त्रिपुटी प्रसिद्ध जे का ज्ञानम ज्ञेय परिज्ञाता त्रिविधा कर्म चोदना कर्णम कर्म करते ती त्रिविध कर्म संग्रह जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय हे जगाचे बीजत्रय ते कर्माची निसंदेह प्रवृत्ती जाण आता ययाची गात्रया व्यक्ती वेगळा लिया ऐके धनंजया करी रूप तरी जीव सूर्यबिंबाचे रश्मी श्रोत्रादिकपांचे धावोनी विषय पद्माचे फोडिती मड की जीवन रूपाचे वारू उपलाने घेऊन इंद्रियांची केकाने विषय देशीचे नागवणे आणि तजे हे असो इंद्रिये राहटे जे सुख दुःखेसी जीवा भेटे ते सुषुप्तिकाली ओटे चैतन्यान तया नाव जीवा ज्ञाता आणि जे हे सांगितले आता तेच येत पंडू सुता ज्ञान जाण जे अविद्येचे पोटी उपजत खेवो किरीटी आपण या ते वाटी तिही ठाई आपुलिये धावे पुढा घालून नेयाचा गुंडा उभारी मागिली कडा ज्ञातृत्वाते मग ज्ञातया नेया दोघा तो नांदून केचा बघा माझी जाले निपेगा वाहिजेने टाकूनी नियाची शिव पुरे जयाची धाव सकळ पदार्था नाव स्वतःचे तेगा सामान्य ज्ञान या बोला नाही आन नेयाचेही चिन्ह ऐकाता तरी शब्द स्पर्शो रूप गंधरसू हा पंचविध आभासू नेयाचा तो जैसे एकची च्यूत फळे इंद्रिया वेगवेगळे सर्व रसे वन परिमळे भेटीजे स्पर्शे तैसे निय तरी एक पसरे परी ज्ञान इंद्रियद्वारे घे म्हणून प्रकारे पाचे झाले आणि समुद्री ओघाचे जाणे सरे लानी पासे धावणे का फळी सरे वाढणे सस्याचे जेवी तैसे इंद्रियांच्या वाहवटी धावतया नाना जेतठी होय ते गा किरीटी विषयनीय एवं ज्ञातया ज्ञाना नेया दिही रूप केले धनंजया हे त्रिविध कर्म क्रिया प्रवृत्ती जाण जे शब्दादी विषय हे पंचविध जे निय तेची प्रिय का अप्रिय एक परिचय. श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, अर्जुना एका आगीला दुसरी आग लावली तर तेथे पोळणे संभवते का किंवा शस्त्र आपणच आपल्याला खुपते का तसे स्वस्वरूपाहून अन्य कर्म म्हणून ज्याच्या दृष्टीने काही उरले नाही तेथे कोणते कर्म त्याच्या बुद्धीला कर्तेपणाचा लिप्त करील म्हणून स्वरूपदृष्ट्या कार्य करता व क्रिया अशा त्रिपुटेचा ज्याच्या ठिकाणी उदयच नाही त्याला शरीराधिकून होणाऱ्या कर्माने बंधन घडत नाही कारण जीवात्मा हा मोठेपणाने आपल्यास करता समजून व 10 इंद्रियांच्या साधनाने कर्माचे 5 हेतू धारण करून कर्म करतो. त्या कर्मात विहित व निषिद्ध अशा 2 प्रकारची कर्मे करून एक क्षण देखील न लावता कर्माच्या इमारती तयार करतो. या एवढ्या मोठ्या कृत्यास आत्म्याचे साह्यच नसते
पण तुला वाटेल कर्माचा उपक्रम तरी आत्म्याकडून होत असेल तसे नाही. तो ज्ञानस्वरूप आत्मा केवळ साक्षीभूत आहे. तेव्हा कर्म प्रवृत्तीचा जो संकल्प उत्पन्न होतो त्याची प्रेरणा तो कशी करणार? म्हणून कर्म प्रवृत्तीविषयी सुद्धा आत्म्याला काही श्रम पडत नाही. प्रवृत्तीची सर्व खटपट ही देहबुद्धिमान जीवच करतात. म्हणून जो केवळ शुद्ध आत्मरूप झाला आहे, जो कर्मबंधनात सापडत नाही, परंतु अज्ञात नोपी वस्त्रावर जे विपरीत ज्ञानाचे स्थूल सूक्ष्म प्रपंचाचे चित्र उमटते, तेथे चित्र काढणारी तीही त्रिपुटी प्रसिद्ध आहे. कारण ज्ञान ज्ञाताने ही त्रिपुटी जगास कारणीभूत असून त्यापासून कर्माची प्रवृत्ती होते असे निसंशय समज. हे धनंजया, आता याच त्रिपुटीची निरनिराळी स्वरूपे स्पष्ट करून सांगतो. तर जीवरूपी सूर्यबिंबाचे पंच ज्ञानेंद्रिय रूप किरण विषयरूप कमलापर्यंत पोचून त्याचा विकास करतात, किंवा जीवरूपी राजाचे खोगीर नसलेले संकल्परूपी मनाचे घोडे स्वारीसाठी घेऊन जे इंद्रिय समूह विषय प्रदेशातील लूट करतात. हे असो, जे ज्ञान या इंद्रियांच्या द्वारे व्यवहार करून जीवाला सुखदुःखादी अनुभवते, ते ज्ञान गाढ निद्रेत जिथे लय पावते त्याला सुषुप्ताभिमानी प्राज्ञाला अर्जुना ज्ञाता म्हणजे जीवाचे मूळ स्वरूप जाणतात व इंद्रियादी द्वारा होणाऱ्या त्याच्या वर सांगितलेल्या व्यापाराला ज्ञान असे म्हणतात. असे जाण अर्जुना, अविद्येचा संबंध होता क्षणी उत्पन्न होणारे जीवाचे हे ज्ञान आपल्यास 3 ठिकाणी वाटून येते. हे मध्यस्थ ज्ञान पुढील बाजूस विषयरूप ज्ञेयाची मर्यादा करून मागे आपणास आधारभूत असलेल्या जीवाला ज्ञाता बनविते. मग ज्ञाता व ज्ञेय या दोघांचा संबंध अगर धागा आपण मध्ये राहून हे ज्ञानच नांदविते. ज्ञेयाची मर्यादा गाठल्यावर त्या ज्ञानाची धाव खुंटते व तेथे ते ज्ञेयाला अमुक आहे असे नाव देते. ह्या ज्ञानाला सामान्य ज्ञान असे म्हणावे यात चूक नाही. आता ज्ञेयाचे लक्षण सांगतो. 1. शब्द स्पर्श रूप रस गंध असे ज्ञेयाचे 5 प्रकार आहेत. तसे एकाच आम्रफलाचे प्रत्यक्ष इंद्रियास वेगवेगळे भोग घडतात. कानांनी ऐकणे, त्वचेने स्पर्श करणे, डोळ्यांनी पाहणे, जिभेने चव घेणे, नाकाने वास घेणे अशा प्रकारे ते भोग आहेत. तसे ज्ञेय एकच असता 5 प्रकारच्या इंद्रियाकडून त्याचे ज्ञान होते, म्हणून त्याचे 5 प्रकार झाले. नदीचा ओघ समुद्रात संपतो, मुक्कामावर पोचल्यावर प्रवास थांबतो किंवा धान्य आल्यावर पिकाची वाढ खुंटते. त्याप्रमाणे अर्जुना, इंद्रियद्वार धावणाऱ्या ज्ञानाची जी अखेरची सीमा त्या विषयाला ज्ञेय असे म्हणतात. याप्रमाणे अर्जुना, ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय या तिन्हींची लक्षणे सांगितली. हीच त्रिपुटी सर्व क्रियांची प्रवर्तक आहे असे समज. शब्दादी 5 विषय हेच ज्ञेय असून प्रिय किंवा अप्रिय दोहोंपैकी कोणत्या तरी एका प्रकारचे असते. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.